प्लीज काकांना लगेच मला फोन करायला सांगा सेलवरती. मोहिते गुरुजींच्या बायकोचं ऑपरेशन आहे आणि ऑपरेशनसाठी खूप मोठ्या रकमेची गरज आहे. असा बरी तू कशाला काळजी करतेस? मी आहे ना, मी काही करून पैशांची व्यवस्था करीनच, पण बाय चान्स जर झाली नाही. नो प्रॉब्लेम. हर्षवर्धनचा फोन हिला कसा यावेळी? तुला माझ्याकडून पैसे घ्यायला ऑकवर्ड होतं ना, पण हर्षने दिले असते तर घेतलेच असतेस ना. प्रभा, सचिनचा काही फोन वगैरे आला होता? नाही हो. मुलं रमली वाटतं. हो ना, मला सुद्धा काळजी वाटत होती हो. नाही म्हटलं सचिन तिच्याशी कसा वागतोय आणि कसा नाही. प्रभा तुला एक सांगू काय? नंदिनी ना खूप चांगली मुलगी आहे. हो. सचिनचा संसार ती नक्कीच सुखाचा करेल. तेव्हा तू जरा मी जरा काय? अगं म्हणजे मला असं म्हणायचं होतं. नाही, एकदा कानफटा नाव पडलं ना की कानफट्या. अहो मुलाच्या संसारात विष कालवण्या इतके दुष्ट नाहीये मी. उलट मलाही आनंद झालाय. सचिन त्या दळभद्री मोहितेंच्या आसावरीला विसरला ना म्हणून. अहो यांच्याकडे चोरी झाली ना तरी चोर सापडून हुंडा मिळण्याची आशा तरी आहे, पण मोहितेंकडं चोरायलाच काही नसेल. उलट चोरच आपला ऐवज देऊन जातील. अरे तुम्ही असे अचानक आलात? काय झालं तरी काय? सचिन अरे मी काय विचारतो, काय झालं? म्हणजे आईने तुम्हाला काहीच सांगितलं नाही? काय? बाबा तिथे असताना मला एक फोन आला की नंदिनीच्या वडिलांना हार्ट अटॅक आलाय, म्हणून आम्ही लगेच निघून आलो. काय? अरे बापरे. आम्ही आईला कळवलं होतं की असं असं झालंय. आईने त्यांच्याकडे फोन केला तर कोणी फोन उचलला नाही. हो ना. नंदिनी घाबरली. मग पहिली फ्लाईट पकडून आम्ही इथे आलो. त्यांच्याकडे गेलो तर कळलं तिच्या पप्पांना काही झालेलं नाही. म्हणजे कोणीतरी खोटा फोन केला होता. प्रभा तू मला काहीच बोलली नाहीस? नाही, तुम्हाला टेन्शन येईल म्हणून बोलले नाही मी. अगं पण हे बघा, महत्वाचं हे नाहीये. महत्वाचं हे आहे की हा खोटा फोन कुणी नसान कुकड्याने केला. हो ना, आम्हाला त्याचंच आश्चर्य वाटलं. हे बघा, तुम्ही असं करा, उद्या परत जा. छे ग, परत कुठे? मूडच गेला सगळा. अरे असा हिरमोड करून कशाला घेतोयस? जाशील की पुन्हा?
अख्खा आयुष्य पडलंय हनीमून साजरा करायला. आता प्रवासानं थकून आलंयस ना, मग जा आधी फ्रेश होऊ नये. मी तुमच्यासाठी जेवण बनवते. जा. पाहिलं ना, कुणाला कुणाचं सुख पाहवत नाही. खरंय, कुणाला कुणाचं सुख पावत नाही, अगदी आपल्या माणसांचं सुद्धा. तू काही काळजी करू नकोस, पैशांची व्यवस्था झाली. आईंची तब्येत कशी आहे आता? काय माहित नाही ग. रात्रीपासून सारखं विचारते कशी आहे तब्येत, कशी आहे तब्येत. एकदाही मला आत जाऊ दिलेलं नाही. स्टेबल आहे म्हणाले. तुझा देवावर विश्वास आहे ना? सगळं नीट होईल. ओ माय गॉड, मी अशी ऍक्टिंग करू शकते? नो डाऊट, मी एक सॉलिड ऍक्ट्रेस आहे. माई, आलास तू? बरं झालं. का? आसावरीने तुला काही फोन केला होता का? का? अरे, तिच्या आईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. हॉस्पिटलमध्ये? हार्ट अटॅक आलाय त्यांना. आता कशा आहेत त्या? आजच त्यांचं ऑपरेशन आहे. हर्षभ, मी तुला न विचारता एक पैशाचा व्यवहार केलाय. आसावरी इथे आली होती. त्यांच्याजवळ घरचं कोणीच नव्हतं आणि ऑपरेशनसाठी पैसेही नव्हते. म्हणून जेव्हा प्रियांकाने मला हे सगळं सांगितलं, प्रियांका तुला भेटायला आली होती. मग तू नव्हतास म्हणून ती निघाली. बाहेरच तिला आसावरी भेटली. मग आसावरीने सगळं तिला सांगितलं. आसावरीच्या आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यापासून ऑपरेशनच्या तयारीची धावाधाव करण्यापर्यंत सगळं प्रियांकानेच केलं. काय? हो ना. आणि म्हणूनच प्रियांकाने जेव्हा आसावरीच्या आईच्या ऑपरेशनसाठी पैसे हवेत आहेत का असं विचारलं, तेव्हा मला एकदम आठवलं की जमिनीच्या व्यवहाराचे पैसे घरात आहेत. तुझा फोन लागत नव्हता म्हणून मग माझ्या जबाबदारीवर मी बरोबर केलं ना?
प्रियांका गेली पैसे घेऊन. ऑपरेशन चालू असेल आत्ता. मी निघालेच आहे. नाही तू थांब, मी जाऊन येतो. कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहेत त्या? क्रिटिकेअर. हे बघ, ऑपरेशन झाल्यावर कळव मला. सावरी, सर बाबांशी काय कॉन्टॅक्ट झाला? येत आहेत बाबा? नाही, भाईकर सर तुमच्या घरी फोन ट्राय करतायत, पण मला वाटतं सर घरी पोहोचले नाहीये. बरं, तुमच्या काकांना फोन लागला का? काकांना लागलाय फोन. काका निघालेत, पोचतील लवकरच. ओके. सावरी, आम्ही काही शिक्षकांनी मिळून पैसे गोळा केलेत. 15,000 रुपये जमा झालेत. ते मी द्यायला. एक मिनिट जरा येता का? एक मिनिटासाठी येता का? किती रुपये गोळा केलेत तुम्ही? 15,000. हो. 2 लाख रुपयांची गरज आहे किमान. हो, म्हणजे आम्ही प्रयत्न केले, पण मी पोचेपर्यंत सगळ्या बँका बंद झाल्या होत्या. आणि ज्या मोठ्या व्यक्तींकडून अपेक्षा होती त्या व्यक्ती जागेवर नव्हत्या. त्यामुळे शिक्षकांकडे आणि अशी कितीशी रक्कम असणार नाही. त्या मनाने 15,000 म्हणजे खूपच झाले. सांगण्याचा मुद्दा असा की मी पैशांची व्यवस्था केली आहे. आता तुम्ही निदान प्रार्थना तरी करा की हे पैसे वाया जाऊ नयेत. खरंच कुणी आजारी पडू नये. उगाचच लोकांचा वेळ वाया जातो, पैसे फुकट जातात. म्हणजे त्यानिमित्ताने काही लोकांना उपकारांचं प्रदर्शन दाखवायला मिळतं. काय झालं सर? एक मिनिट. ते हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटवरती खूप चिडलेत अगं. म्हणजे इथे कुणाला काही वागायची पद्धतच नाहीये. त्यांना वरच सोडलं नाही. सर आता कुठल्याही क्षणी बाबा येतील. तुम्ही प्लीज खाली जाऊन थांबता? हो, मी ऑपरेशन होईपर्यंत थांबणार आहे. तुम्ही काळजी करू नका. थँक्यू सर. काही गरज लागली तर सांगू आम्ही तुम्हाला. तोपर्यंत खाली थांबायचं.
बाकी काहीही असो, पण या मिडल क्लास लोकांना अभिमान खूप असतो, तोही बिन पैशाचा. असावरी सर खाली थांबले, आपण जाऊन उभारूयात. हॅलो. हॅलो, कोण? गुरुजी ना? कोण, मयेकर सर का? गुरुजी तुम्ही आलात ना नागपूरहून? हो. हे काय आत्ताच घरात पाऊल टाकतोय? गुरुजी मी कधीपासून फोन करतोय, नुसती रिंग होते. का हो, शाळेत काही प्रॉब्लेम? ऍक्च्युली मयेकर सर, गुरुजी तुमच्या मिसेसची तब्येत बरी नाहीये. काय? हो, आसावरी त्यांना घेऊन चंद्रपूरला गेलेले आहेत, तिथेच त्यांना ऍडमिट केलंय हॉस्पिटलमध्ये. काय झालं काय तिला? गुरुजी तुम्ही घरीच थांबा, मी जगताप सरांना पाठवतो, त्यांच्याबरोबर जा तुम्ही हॉस्पिटलमध्ये. अहो पण ठेवतो गुरुजी. मयेकर सर, किती वेळ चालणार आहे हे ऑपरेशन? किती वेळ या असल्या आजारी वातावरणात ताटकळत बसायचं? या रडूबाईंना धीर देत बसावं लागणार आहे आता. तिच्या मोबाईलची बॅटरी संपल्याने हर्षचा हिचा कॉन्टॅक्ट होणार नाही. एक चांगलं झालं, हर्षला इतक्यात हे प्रकरण कळणारच नाही. तो येणारही नाही.